us start the next point here. Microbial enzymes. See, first these questions are given here. Which functions are performed by the enzymes secreted in human digestive system? आपल्यामध्ये जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे त्याच्यामध्ये काही एन्झाईम्स सिक्रीट होतात. ही एन्झाईम्स काय काम करतात, त्याचं फंक्शन काय आहे, तर फंक्शन ऑफ देअर दीज एन्झाईम्स इज अ डायजेशन. पचनाचं काम करतात. गिव सम नेम ऑफ एन्झाईम्स इन डायजेस्टिव्ह सिस्टीम. हिअर आर सम नेम्स. We have already seen that amylase, trypsin, lipase, pancreatic juice, intestinal juice, etc. These are some enzymes in digestive system which helps to the digestion process. Here microbial enzymes, सूक्ष्म जैविक विकर ज्याला म्हटलं जातं. नाउडेज इन्स्टेड ऑफ केमिकल कॅटलिस्ट्स मायक्रोबियल एन्झाईम्स आर यूज्ड इन केमिकल इंडस्ट्री. दीज एन्झाईम्स आर ॲक्टिव्ह ॲट लो टेम्परेचर, pH अँड प्रेशर, ड्यू टू विच एनर्जी इज सेव्ड अँड इरोजन प्रूफ इंस्ट्रुमेंट्स आर आल्सो not necessary. See here now. Chemical catalyst. Catalyst means what? उत्प्रेरक मराठीमध्ये ज्याला म्हटलं जातं. कशासाठी वापरलं जातं कॅटलिस्ट? तर केमिकल रिॲक्शन जी आहे, रासायनिक अभिक्रिया फास्ट होण्यासाठी वापरलं जातं. आता याच्यामध्ये केमिकल कॅटलिस्टच्या ऐवजी नाउडेज मायक्रोबियल एन्झाईम्स आर यूज इन केमिकल इंडस्ट्री. रसायन उद्योगामध्ये पूर्वीच्या काळी केमिकल कॅटलिस्ट वापरले जायचे. अलीकडं मात्र मायक्रोबियल एन्झाईम्स म्हणजे सूक्ष्मजैविक विकारांचा वापर त्याच्याऐवजी केला जातो. दीज एन्झाईम्स आर ॲक्टिव्ह ॲट लो टेम्परेचर. ही जी मायक्रोबियल एन्झाईम्स आहेत ती त्यांचे वैशिष्ट्य काय आहे, तर दीज आर ॲक्टिव्ह ॲट लो टेम्परेचर, कमी तापमानाला, त्याचबरोबर कमी pHला आणि कमी प्रेशर म्हणजे दाबाला देखील ती ॲक्टिव्ह असतात, म्हणजे कार्यक्षम राहतात किंवा चांगलं कार्य करतात. ड्यू टू विच एनर्जी इज सेव्ड, आणि त्यामुळे काय होते, साहजिकच या केमिकल इंडस्ट्रीमध्ये लागणारी जी काही एनर्जी ऊर्जा आहे ती सेव्ह होते, बचत होते. अँड इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंट्स आर आल्सो नॉट नेसेसरी. आणि या केमिकल इंडस्ट्रीमध्ये पूर्वी इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंट्स वापरली जायची. आता इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे अगदी महागडी अशी क्षरणरोधक उपकरणं, क्षरण करणारी म्हणजे झीज करणारी जी उपकरणं आहेत ती झीज कमी करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला केमिकल्सनी काय होतं, या ठिकाणी झीज होते व या इन्स्ट्रुमेंटची ती झीज देखील या ठिकाणी या मायक्रोबियल एन्झाईम्समुळं काय केली जाते, त्याच्यावरती होणारा जो खर्च आहे, इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंट्स जी वापरली जात होती ते देखील त्याच्यावर इथं नॉट नेसेसरी, म्हणजे ते देखील आता इथं वापरण्याची गरज नाही पडते. एन्झाईम्स कॅरी आउट स्पेसिफिक प्रोसेसेस, हेन्स अननेसेसरी बाय प्रोडक्ट्स आर नॉट फॉर्म्ड, ड्यू टू विच एक्सपेन्सेस ऑन प्युरिफिकेशन आर मिनिमाइज्ड. आता या ठिकाणी ही जी एन्झाईम्स मायक्रोबियल वापरली जातात स्पेसिफिक प्रोसेसेससाठी, विशिष्ट प्रकारच्या क्रिया घडवून आणण्यासाठी, या एन्झाईम्सचा फायदा काय होतो की याच्यामध्ये अननेसेसरी बाय प्रोडक्ट्स म्हणजे अनावश्यक अशी उपउत्पादने जी मिळतात ती देखील याच्यामध्ये फॉर्म होत नाहीत. आणि त्यामुळं काय होतं, एक्सपेन्सेस ऑन प्युरिफिकेशन आर मिनिमाइज्ड. आता अननेसेसरी बाय प्रोडक्ट्स जर याच्यामध्ये तयार झाले असते तर ते पुन्हा त्याचं प्युरिफिकेशन म्हणजे शुद्धीकरण करावं लागतं. मग हा जो हे अननेसेसरी बाय प्रोडक्ट्स फॉर्मच होत नाहीत या प्रोसेसमध्ये आणि त्यामुळं त्याच्यावरती येणारा एक्सपेन्सेस जो आहे, खर्च जो येतो प्युरिफिकेशनचा,
तो प्युरिफिकेशन करावं लागत नसल्यामुळे या ठिकाणी तो देखील आपोआपच काय होतो, मिनिमाइज होतो. म्हणजे प्युरिफिकेशनसाठीचा खर्च जो आहे तो देखील या ठिकाणी या पद्धतीनं ही एन्झाईम्स काय वापरल्यामुळं निश्चितच तो कमी करता येतो. इन केस ऑफ मायक्रोबियल एन्झायमॅटिक रिॲक्शन्स, elimination and decomposition of waste material is avoided and enzymes can be reused. Hence such enzymes are eco-friendly. आता या ठिकाणी ही जी मायक्रो एन्झायमॅटिक रिॲक्शन्स आहेत, या ठिकाणी सूक्ष्म जैविक विक्रियांच्या रिॲक्शन्स म्हणजे अभिक्रिया ज्या आहेत त्यामध्ये काय होतं, इलिमिनेशन म्हणजेच उत्सर्जन अँड डिकॉम्पोजिशन विघटन, वेस्ट मटेरियलचं जे आहे टाकाऊ पदार्थांचं इलिमिनेशन आणि डिकॉम्पोजिशन ऑफ वेस्ट मटेरियल इज अवॉइड म्हणजे ते इथं टाळलं जातं. अँड एन्झाईम्स आर कॅन बी रियूज्ड. या ठिकाणी ही एन्झाईम्स आपल्याला पुन्हा काय करतात, रियूज करता येतात म्हणजे पुन्हा वापर करता येतो. हे सच एन्झाईम्स आर इको फ्रेंडली. म्हणून त्या एन्झाईम्सना काय म्हणता येतं, पर्यावरण स्नेही असं म्हणता येतं आपल्याला. सम एक्झाम्पल्स ऑफ मायक्रोबियल एन्झाईम्स. आता या ठिकाणी काही मायक्रोबियल एन्झाईम्सची नावं दिलेली आहेत, ही आपल्याला एक्झाममध्ये विचारली जाऊ शकतात. तर या ठिकाणी ही नावं तुम्ही लक्षात घ्यायची आहेत. या ठिकाणी काय आहे बघा, पहिलं जे नेम आहे याच्यामध्ये ऑक्सिडो रिडक्टेजेस. सेकंड एक्झाम्पल आहे ट्रान्सफरेझिस, हायड्रोलेझिस, त्याच्यानंतर लाएजेस आणि आयसोमेरिज किंवा आयसोमेरिझिस, लाएजेसिस किंवा लाएगेझिस असं देखील याचा उच्चार केला जातो, एक्सेट्रा. दीज आर सम मायक्रोबियल एन्झाईम्स. तुम्हाला प्रश्न विचारला जातो मायक्रोबियल एन्झाईम्स कुठले आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्याला ही नेम्स काय करायचे आहेत, राईट डाऊन करायचे आहेत. त्याच्यानंतर आता प्रोसेस ऑफ डर्ट ऑर मक रिमूव्हल ऑकर ॲट लो टेम्परेचर ड्यू टू मिक्सिंग ऑफ एन्झाईम्स विथ डिटर्जंट्स. या ठिकाणी काय केलं जातं, आता डिटर्जंटमध्ये डिटर्जंटचा वापर तुम्हाला माहिती आहे कशासाठी केला जातो, तर डर्ट किंवा मग रिमूव्ह करण्यासाठी. डर्ट म्हणजे मळ रिमूव्ह करण्यासाठी त्या डिटर्जंट्समध्ये ही जर एन्झाईम्स आपण वापरली तर ही डिटर्जंट जी आहेत ती डिटर्जंट्स काय करतात, डर्ट आणि मग जो आहे तो रिमूव्ह करतात, काढून टाकतात. ॲट लो टेम्परेचर कमी तापमानाला देखील. पूर्वी काय करायला लागायचं, गरम पाणी वापरावं लागायचं कपडे धुण्यासाठी, आता ते वापरावं लागत नाही. लो टेम्परेचरला म्हणजे थंड पाण्यामध्ये सुद्धा हे डिटर्जंट्स अशा पद्धतीच्या एन्झाईमचा वापर केल्यामुळे ते आपल्याला वापरता येतात. ग्लुकोज अँड फ्रुक्टोज सिरप कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम कॉर्न फ्लोअर बाय ॲक्शन ऑफ एन्झाईम्स. या ठिकाणी आपल्याला एन्झाईमच्या ॲक्शनमुळं तयार होणारी जी काही सिरप्स आहेत ते सिरप्स फ्लोअर म्हणजे मकाच्या वरती ॲक्शन घडवून आणून एन्झाईमशी कोणते सिरप तयार केले जातात, तर सिरप ग्लुकोज अँड फ्रुक्टोज सिरप हे सुद्धा आपल्याला मिळवता याच्यापासून येतात. आता हे सिरप कशासाठी वापरले जातात, तर सरबत तयार करण्याचं एक माध्यम म्हणून त्याचा वापर केला जातो. आता या ठिकाणी ही जी सिरप तयार केली जातात या ठिकाणी ऑब्टेन फ्रॉम बॅसिली अँड स्ट्रेप्टोमायसिस. आता हे सिरप तयार करण्यासाठी जी एन्झाईम्स वापरली जातात त्याच्यामध्ये किंवा वापरले जाणारे जे आहेत त्याला काय म्हटलं जातं, तर बॅसिली आणि स्ट्रेप्टोमायसिस याच्यापासून या सूक्ष्मजीवांचा वापर करून ही काय केली जातात, एन्झाईम्स मिळवली जातात. मायक्रोबियल एन्झाईम्स आर यूज इन व्हेरियस इंडस्ट्रीज. आता वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये उद्योगधंद्यामध्ये सुद्धा मायक्रोबियल एन्झाईम्स वापरली जातात. लाईक चीज प्रोड्यूस करण्यासाठी, प्लांट एक्स्ट्रॅक्ट्स म्हणजे वनस्पतीपासून एक्स्ट्रॅक्ट अर्क जो काढला जातो तो अर्क विविध औषधांमध्ये उपयोगी येतो तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर टेक्स्टाईल, त्याच्यामध्ये टेक्स्टाईल म्हणजे वस्त्र उद्योगामध्ये असेल किंवा लेदर म्हणजे चामडं, पेपर
इंडस्ट्रीमध्ये, अशा वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये याचा आपल्याला वापर करता येतो याच्यामध्ये. सी द नेक्स्ट पॉईंट हिअर. सम ऑर्गॅनिक ॲसिड्स यूज्ड इन व्हेरियस कमर्शियल प्रोडक्ट्स अँड मायक्रोब्स यूजफुल फॉर द सेम. आता या ठिकाणी येतं एक आपल्याला चार्ट दिलेला आहे. तो चार्टमध्ये काय दिलेलं आहे तर ऑर्गॅनिक ॲसिड्स या ठिकाणी कमर्शियल प्रोडक्ट्स, व्यावसायिक उत्पादनात वापरण्यात येणारी जी ऑर्गॅनिक ॲसिड्स आहेत, ही ॲसिड्स कोणत्या मायक्रोब्सपासून तयार केली जातात आणि त्याचा काय उपयोग आहे या ठिकाणी चार्टमध्ये आपल्याला दिलेला आहे. तर हा चार्ट आपल्याला जास्त आहे तसा लक्षात ठेवायचा, याच्यामध्ये जास्त डिटेलमध्ये बघण्याची गरज आपल्याला नाही आहे. तर यामध्ये ही जी आहेत ही अमिनो ॲसिड्स जी आहेत त्याच्यापासून तयार होणारी ऑर्गॅनिक ॲसिड्स म्हणजे अमिनो ॲसिड्स आहेत या ठिकाणी. त्याचबरोबर त्याच्यामध्ये कोणते हे तयार करण्यासाठी कोणते मायक्रोब्स लागतात, सूक्ष्मजीव कोणते वापरले जातात हे दिले जातात आणि या अमिनो ॲसिडचा नेमका यूज काय आहे तो यूज या ठिकाणी दिला जात आहे आणि कशापासून ती तयार केली जातात हे सोर्स दिलेले आहेत. म्हणजे थोडक्यात सोर्स, त्या सोर्सपासून कोणते मायक्रोब्स वापरून कोणतं अमिनो ॲसिड तयार होतं आणि त्याचा यूज काय आहे हे चार्टमध्ये या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. तर सी इन बघा आता. सोर्स शुगर अँड बीट मोलॅसेस अँड अमोनिया सॉल्ट. या ठिकाणं ऊस किंवा मळी यांची म्हणजे ऊस आणि बीट यांची मोलॅसिस म्हणजे मळी आणखी अमोनिया क्षार याच्यापासून कोणतं अमिनो ॲसिड तयार होतं तर एल ग्लुटॅमिक ॲसिड. मायक्रोब्स कोणते वापरले जातात त्याच्यामध्ये हे तयार करण्यासाठी तर ब्रेव्हिबॅक्टेरियम, कोरिनो बॅक्टेरियम अशा पद्धतीचे 2 सूक्ष्मजीव वापरले जातात. यूज काय केला जातो याचा तर हे जे अमिनो ॲसिड आहे प्रोडक्शन ऑफ मोनोसोडियम ग्लुटामेट मीन्स अजिनोमोटो. आता विविध ठिकाणी अजिनोमोटो हॉटेलसारख्या व्यवसायामध्ये किंवा वेगवेगळ्या पदार्थांना टेस्ट आणण्यासाठी आपण देखील वापरतो, त्यासाठी हे तयार केलं जातं. नेक्स्ट आहे सोर्स शुगर मोलॅसेस सॉल्ट, ऊसाची मळी आणि क्षार. कोणतं ॲसिड तयार होतं तर सायट्रिक ॲसिड तयार होतं. मायक्रोब्स कोणते यूज केले जातात तर ॲस्परजिलस नायगर या ठिकाणी वापरलं जातं. कशासाठी वापर केला जातो तर ड्रिंक्स, वेगवेगळी पेय जी आहेत, टॉफीज गोळ्या असतील, चॉकलेट्स प्रोडक्शन इत्यादीमध्ये केला जातो. त्याच्यानंतर थर्ड एक्झाम्पल आहे सोर्स आहे ग्लुकोज कॉर्न स्टीप लिकर. याच्यामध्ये मळी आणि ग्लुकोज कॉर्नस्टीप लिकर, मळी आणि कॉर्नस्टीप लिकर हे जे आहे ते वापरलं जातं. याच्यामध्ये ॲस्परजिलस नायगर याच्यामध्ये देखील वरच्या प्रमाणात सूक्ष्मजीव वापरले जातात. कोणतं ॲसिड तयार केलं जातं ग्लुकोनिक ॲसिड याच्यामध्ये मिळतं. यूज काय तर प्रोडक्शन ऑफ मिनरल्स अँड यूज्ड ॲज सप्लिमेंट फॉर कॅल्शियम अँड आयर्न. आता याच्यामध्ये आपल्याला ट्रीटमेंटसाठी सप्लिमेंट दिल्या जातात का, औषधं सप्लिमेंट दिली जातात कॅल्शियम आणि आयर्न. हे जे काही मिनरल्स आहेत ह्या मिनरल्सच्या प्रोडक्शनसाठी याचा वापर केला जातो. त्याच्यानंतर पुढचं जे आहे मोलॅसेस कॉर्नस्टीप लिकर. याच्यामध्ये मळी आणखी कॉर्नस्टीप लिकर जे आहे याच्यापासून काय केलं जातं या ठिकाणी लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी हे वापरलं जातं मायक्रोब्स. लॅक्टिक ॲसिड त्याच्यापासून फॉर्म केलं जातं. यूज काय तर या ठिकाणी सोर्स ऑफ नायट्रोजन, प्रोडक्शन ऑफ विटॅमिन्स, नायट्रोजनचा स्रोत म्हणून आणि विटॅमिन्स वेगवेगळी जीवनसत्व जी आहे त्याचं प्रोडक्शन करण्यासाठी वापरलं जातं. आता मोलॅसिस कॉर्नस्टीप लिकर या ठिकाणी इथं वरती दिले तेच आहे. या ठिकाणी परत या ठिकाणी ॲस्परजिलस इटॅकॉनियस या ठिकाणी वापरलं जातं. काय तयार केलं जातं इटॅकॉनिक ॲसिड आणि कुठं वापरलं जातं तर पेपर, टेक्स्टाईल, प्लॅस्टिक इंडस्ट्री आणि गम प्रोडक्शन. आता याच्यामध्ये टेक्स्टाईल म्हणजे वस्त्र उद्योग असेल, प्लॅस्टिक इंडस्ट्री म्हणजे प्लॅस्टिकचा उद्योग असेल आणि गम म्हणजे डिंक उत्पादनामध्ये वापरलं या ठिकाणी जातं.
या ठिकाणी चित्रामध्ये तुम्हाला ॲस्परजिलस नायगरवरती जो आपण उल्लेख केलेला आहे हे मायक्रोब्स या ठिकाणी दाखवलेले आहेत. आता याच्यामध्ये वरती आपण उल्लेख केला की गमचा, इथंच आपल्याला दिसते गम प्रोडक्शन, बरोबर आहे. आता या ठिकाणी व्हॉट इज द झॅन्थन गम. आता या ठिकाणी आपल्याला झॅन्थन गम, झॅन्थन डिंक काय आहे ते बघायचे. दॅट इम्पार्ट्स थिकनेस टू युअर फेवरेट आईस्क्रीम्स, पुडिंग्स, चॉकलेट्स, मिल्क शेक्स, चॉकलेट ड्रिंक्स, इन्स्टंट सूप एक्सेट्रा. आता या ठिकाणी आपण हे जे आपले फेवरेट फूड आयटम्स आहेत, हे फूड आयटम्स, त्या फूड आयटम्सना थिकनेस इम्पार्ट केली जाते. थिकनेस म्हणजे दाटपणा आणण्यासाठी काय वापरलं जातं तर झॅन्थन गम हा वापरला जातो. धिस गम इज ऑब्टेन्ड बाय फर्मेंटेशन ऑफ स्टार्च अँड मोलॅसेस विथ द हेल्प ऑफ झॅन्थोमोनास स्पीसीज. आता हा जो गम आहे तो कशापासून तयार केला जातो तर फर्मेंटेशन केलं जातं. आता फर्मेंटेशन केलं जात असताना हे फर्मेंटेशन कुणाचं केलं जातं तर स्टार्च अँड मोलॅसेस. स्टार्च आणि मोलॅसेस म्हणजे मळीचं फर्मेंटेशन किण्वन केलं जातं. त्याच्यामध्ये कशा करून केलं जातं तर झॅन्थोमोनास स्पीसीज, झॅन्थोमोनास स्पीसीजमधले जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्याच्याकडून हे त्याचं फर्मेंटेशन केलं जातं, म्हणूनच त्याला झॅन्थन गम असं नाव देखील आहे. इट इज व्हेरियसली युजफुल ड्यू टू प्रॉपर्टीज लाईक. आता याचं खूप वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो झॅन्थन गमचा, कारण त्याचे काही वैशिष्ट्य किंवा गुणधर्म प्रॉपर्टीज आहेत लाईक सोल्युबिलिटी इन हॉट अँड कोल्ड वॉटर. हा झॅन्थन गम जो आहे डिंक आहे इट इज सोल्युबल इन हॉट अँड कोल्ड वॉटर. थंड आणि गरम पाण्यामध्ये दोन्हीमध्ये विरघळतो. हाय डेन्सिटी, त्याची डेन्सिटी घनता जी आहे ती एकदम उच्च असते. इट इज यूज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ पिगमेंट्स, फर्टिलायझर्स, विडीसाइड्स, टेक्स्टाईल पिगमेंट्स, टूथपेस्ट, हाय क्वालिटी पेपर. आता याचे युजेस काय आहेत तर पिगमेंट्स म्हणजे रंग तयार करण्यासाठी, खतं तयार करण्यासाठी, तणनाशक तयार करण्यासाठी, वस्त्रांचे रंग, कपड्यांचे रंग थोडक्यात, टूथपेस्ट, हाय क्वालिटी पेपर, उच्च प्रतीचा कागद इत्यादीच्या निर्मितीमध्ये वापर याचा केला जातो. आता याच्यावरती कितीतरी प्रश्न येण्यासारखे आहेत, तुम्हालाच ते समजते. आता सी द लास्ट चार्ट हिअर. सबस्टन्सेस ऑब्टेन्ड बाय मायक्रोबियल प्रोसेसिंग अँड देअर रोल्स. आता याच्यामध्ये सूक्ष्मजैविक क्रियेने मिळवलेले पदार्थ आणि त्यांची कार्य या ठिकाणी चार्टमध्ये दिलेले आहे. थोडक्यात बघायचं आहे. सबस्टन्सेस ऑब्टेन्ड बाय मायक्रोबियल प्रोसेसिंग, हे पदार्थ मायक्रोबियल प्रोसेसिंगनी तयार केले जातात आणि त्याचे रोल्स म्हणजे कार्य काय या ठिकाणी दिलेले आहे. थोडक्यात आपण बघूया. सायट्रिक, मॅलिक अँड लॅक्टिक ॲसिड हे जे आहे हे काय करतं, रोल काय आहे टू इम्पार्ट ॲसिडिटी, आम्लता देणं. ग्लुटॅमिक ॲसिड, लायसिन, ट्रिप्टोफॅन याचा उपयोग काय प्रोटीन बाइंडिंग म्हणजे प्रथिनांची बांधणी. नायसिन अँड नॅटामायसिन मायक्रोबियल रेस्ट्रिक्टर, सूक्ष्मजीव प्रतिबंधक म्हणून वापरला जातो. ॲस्कॉर्बिक ॲसिड ज्यालाच आपण व्हिटॅमिन सी असं देखील म्हटलं जातं. त्याचबरोबर B12, B2 ही जी विटॅमिन्स आहेत काय उपयोग होतो अँटीऑक्सिडंट्स अँड विटॅमिन्स म्हणून त्याचा वापर केला जातो. बीटा कॅरोटीन, लायकोपेन्सेस, त्याच्यानंतर झॅन्थेनेस, ल्युटेइन याचा वापर आहे. एडिबल कलर्स, खाद्यरंग जे आहेत विविध पदार्थामध्ये खाद्यरंग मिसळले जातात वेगवेगळे कलर, त्यासाठी हा त्याचा उपयोग या ठिकाणी होतो. म्हणजे जे बीटा कॅरोटीन आहे, लायकोपिन्स आहेत, झॅन्थिन्स आहेत आणि ल्युटिन्स आहेत याचा वापर केला जातो. त्याच्यानंतर पुढं आहे पॉलिसॅकराइड्स आणि ग्लुकोलिपिड्स किंवा ग्लायकोलिपिड्स याचा इमल्सिफायर म्हणून उपयोग केला जातो. आता इमल्सिफायर एवढंच लक्षात ठेवायचं आहे कारण याचा अर्थ सांगायला एवढा तुम्हाला इथं युजफुल नाही आहे, एवढंच लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर व्हॅनिलिन, इथाइल ब्युटिरेट म्हणजे फ्रूट फ्लेवर, पेपरमिंट फ्लेवर, इसेन्स ऑफ व्हेरियस फ्रूट्स अँड फ्लावर्स हे जे आहेत
हे कशासाठी का वापरले जातात? इसेन्स म्हणून. आता इसेन्स तुम्हाला माहीत आहे, इसेन्स कशामध्ये आपण वापरतो? वेगवेगळे घरामध्ये पदार्थ करताना त्याच्यामध्ये सुद्धा काय करतो? इसेन्स वापरत असतो, बरोबर आहे का? खाण्यायोग्य सुगंधी द्रव्ये. मग अगदी शिरा जरी करायचा असला तर त्याच्यामध्ये वेगवेगळे इसेन्स आपल्याला बाजारामध्ये मिळतात, ते आपण वापरतो. त्याच्यानंतर झायलिटॉल, ॲस्पर्टेम, हे जे सबस्टन्सेस आहेत मायक्रोबियल प्रोसेसिंगनी ऑब्टेन केलेले, हे कुठं वापरले जातात? तर आर्टिफिशियल स्वीटनर्स. आर्टिफिशियल स्वीटनर्स म्हणजे कृत्रिमरित्या गोडी आणणारे पदार्थ आहेत. लो कॅलरी त्याच्यामध्ये असतात. आता हे का कोणाला उपयोग आहेत? तर जास्तीत जास्त करून याचा जास्त म्हणजे शुगर कोणाला चालत नाही, तर ज्यांना डायबिटीस आहे अशा लोकांना चालत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी अशा पद्धतीचं आर्टिफिशियल स्वीटनर आणणारा पदार्थाचा उपयोग केला तरी त्याच्यामध्ये चालतो किंवा त्यांना जास्तीत जास्त युजफुल असं आहे. लो कॅलरी असते म्हणजे कमी उष्मांक याच्यामध्ये असतो. अशा पद्धतीनं आजचा पॉईंट या ठिकाणी आपण कव्हर केलेला आहे.